नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं तुमच्या YouTube चॅनल वरती सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, विधानसभा निवडणूक 2024 ची धमाल, जनतेच्या मनातील भावना, कोण जिंकणार कोण हरवणार, यंदाची निवडणूक ही मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झाले, हे सगळं चॅनल वरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत। मात्र जागा वाटपाबाबत महायुतीत संघर्ष वाढत आहे। त्यामुळे महायुतीत जागा वाटपाचा तिढा अधिक बिकट होणार असून आतापासूनच बंडखोरीची संकेत मिळत आहे। जागा वाटप होण्याआधीच अजित पवार गटातील एका नेत्यांनी काहीही झालं तरी जनतेच्या इच्छेखात्यानंतर आपण भाजप विरोधात निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आणि आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीत सकारात्मक पद्धतीने जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। मात्र महायुतीत अनेक जागांवर संघर्ष आणि धुसफूस सुरू आहे। त्यामुळे अनेकांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला असून आतापासूनच महायुतीत बंडखोरीची संकेत मिळत आहे। अनेक इच्छुकांनी काहीही झालं तरी निवडणूक लढायचीच असा निर्धार व्यक्त केला आहे। तर नागपूर पूर्व मतदारसंघात भाजपाला चांगलीच आघाडी मिळते। मात्र आता अजित पवार गटातील एका नेत्यांनी या जागासाठी दावा केला आहे। तर भाजपा विरोधात निवडणूक लढण्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला। नागपूर पूर्व मतदारसंघात अजित पवार गटाच्या शिवसैनिका आणि नेत्या आभा पांडे या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत। त्यांनी आतापासून तयारीही सुरू केली आहे। लोकशाही आणि राजकारणात जनता सर्वतोपरी असते। जनतेच्या आग्रहास्तव मी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे। ही जागा आमच्यासाठी सोडायची की नाही हा प्रश्न त्यांचा आहे। मात्र जनतेसाठी मी मात्र मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।